चला ऋतिक या ऋतिक ऋतिक पाटील. ऋतिक पाटील या आपण लगेच. ऋतिक यस ऋतिक पाटील येत आहेत. 16 धावा त्यांना बनवलं आणि एक स्पेल हाताळला आणि एक विकेट कॅरी केली. रतनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्याला देणार आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. अभिनंदन ऋतिक, खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये देखील तुझा राहिला आणि सामना देखील जिंकला. 2 मॅचेस जिंकल्यात त्याबद्दल आपल्याला मॅच साठी शुभेच्छा देखील असतील. वेलपेट अभिनंदन ऋतिक. रतनजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान या ठिकाणी रतनजी पाटील यांचा होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. टीम उसरगर संघ 5 षटकांचा सामना असेल आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. पडलेगावचे आनंदाजी मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील शुभ सन्मान केला जाईल. पडलेगावचे अनंताजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आमच्या स्पर्धेमध्ये केला जाईल. सन्माननीय अनंताजी म्हात्रे पडलेगावच्या ठिकाणी वरिष्ठ वर्ग उपस्थित होत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. आणि चला सन्मान कंप्लीट होतात. वळूया आपण विद्यमान सामन्याकडे जिथे सामना असेल वेताळेश्वर उसरगर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम गावदेवी नारिवली संघ. आणि सामन्याचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. व्हॉइस ऑफ पनवेल आमचे मित्र मानस ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. धन्यवाद सोनू बांगर सर. वळूया मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा बाबू पाटील चषक 2025 मध्ये मी मानस मनोरे तुमच्या सगळ्यांचं करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन होताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम नारिवली आणि त्यांना फाईट करताना टीम उसरगरला आपण पाहतोय. टॉस केला, टॉस जिंकला टीम उसरगर संघाने आणि कर्णधाराने सांगितलं की सर्वप्रथम आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणाहून घेऊ आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र आमंत्रण दिलाय ते म्हणजे टीम नारिवली संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र वाटचाल करतीय. आदित्य आणि त्यांच्या समवेत नयन आणि P1चं पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती तेजस मात्र दाखल केले जात आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाईडला ड्राईव्ह केला जातोय. त्या ठिकाणी या मिड ऑफ मध्ये या फिल्डर पाहायला मिळतात. डॉट बॉलनी मात्र या सत्राची सुरुवात होती आहे. सन्माननीय रतनदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजाने 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि 2 चेंडूवरती 2 विकेटला देखील 1000. म्हणजे दोन्ही बाजूंनी मात्र आता पारितोषिकांची बरसात केली जाते. आडवा बॅटने यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये घरंगत राहतोय आणि सिंगल धाव या बॉलवरती मात्र घेतली जाते. अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं आपण नक्कीच म्हणूया, कारण एका धावेने खातं खुलं केलं जात आहे. चांगला पारितोषिक मात्र रतनदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर 1000 मिळतील आणि 2 बॉलवरती 2 विकेट जरी आल्या तरी 1000 रुपयांचं पारितोषिक. यावरचा बॉल ऑफ साइडला खोदून काढलाय. कव्हरच्या डोक्याच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे देखणा चौकार.
सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं गोलंदाजाचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु तदनंतर फलंदाजांनी आक्रमण चढवलंय. संदीप अनंत पाटील साहेब यांच्याकडून आदित्य यांच्यासाठी 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 2000 रुपये दिले जातील. यावेळेचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्क हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चुकी करतायत, चुकीला माफी नाही. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. नांदिवली गावची यावेळेचा बॉल फेरून मारण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, परंतु यावेळेस देखील मात्र कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट मात्र आता तेवढा प्रॉपर होत नाहीये. चेंडू मात्र आपण पाहिलं की शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये घरंगत राहतोय आणि या बॉलवरती देखील एक सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली जातीये. सन्माननीय कोळी नांदिवलीचे माजी सरपंच प्रल्हादजी ढोडे साहेब यांचं आगमन मात्र या ठिकाणी झालंय. त्यांना विनंती आहे मंचावरती विराजमान व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. यावेळेचा बॉल यॉर्क पद्धतीचा वापर मात्र केला जातोय. काय वेगवान चेंडू मात्र फेकला गेला गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून आणि अक्षरशः फलंदाजाला जागेवरती उभं ठेवण्याचं काम मात्र केलं जात आहे. डॉट चेंडूची सांगता होतीये. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली गेलेली आहे. 10चा आकडा जेव्हा स्कोरबोर्ड वरती येतो तेव्हा भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण आपल्याला नेहमी होते, कारण की गॉड ऑफ क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मात्र क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि 24 वर्षांचं त्यांचं क्रिकेटिंग करिअर आपण पाहिलं आणि हिंदुस्थान क्रिकेटचं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अजरामर केलं ते गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 जो आपल्याला धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. P2चं सेकंड पॉवर प्ले असेल आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येत आहेत. शुभम यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला आता फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. स्पीडअप करण्याची विनंती आपण करूया. टीम उसरगर प्लीज डोंट टेक टू मच टाइम, प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड असं आपण त्यांना नक्कीच म्हणूया. उसरगर गावचे सन्माननीय दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला तडाखा दिलाय. क्षेत्र खाली होतं. कॅप सिलेक्शन चांगलाय. चेंडू 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 रन 4 धावा मिळतील. या 4 धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र अतिशय वेगानं वाढलं जात आहे. 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नयन यांची बॅटिंग जर आपण पाहिली तर ॲज अन सपोर्टर प्लेयर म्हणून त्यांची बॅटिंग पाहायला मिळतीये अँड ॲज अन अटॅकर म्हणून आदित्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. असंच असतं कारण की जेव्हा 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात एकाला डिफेन्सिव्ह आणि एकाला अटॅकिंग क्रिकेट मात्र खेळावं लागतं. यावेळेस ऑन साइडला मात्र शॉर्ट काऊ कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, परंतु हलकीशी मिस फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतीये आणि सिंगल धाव या चेंडूवरती मात्र नोंदवली जाईल. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आफ्टरनून सेशन मात्र आता सुरू झालंय. अर्थातच दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जेव्हा दुपारचं सत्र असतं उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणामध्ये असतो आणि उन्हाचा तडाखा जेव्हा जास्त असतो खेळाडूंमध्ये आपल्याला नेहमी लो ऑफ एनर्जी पाहायला मिळते. परंतु एनर्जी जरी लो असली तरी क्रिकेटचा जोश जज्बा आणि जुनून तुमच्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे, कारण जिद्द महत्त्वाची आहे. हा ती गाडी त्या ठिकाणी यांची आहे, त्यांनी ती गाडी कृपया करून थोडीशी बाजूला घ्यावी अशी विनंती त्यांना मात्र आपण नक्कीच करूया. सिंगल धावेच्या बरोबरीने संघ 15 या आकड्यावरती पोहोचलाय.
आखू टप्प्याचा बॉल आहे, यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप फाईन लेग मध्ये खेळाडू आहे, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स, लॉंग लेग, सीमा रेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभी आहे आणि धावांची गती वाढली आहे. यावेळेचा देखील लोवर फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. गॅप सिलेक्शन चंद्र क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतायत, परंतु चेंडू मात्र अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने मिड विकेट सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा चौकार. काय कमालीची फलंदाजी आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि नयन यांनी देखील आता ओळखलंय, लोहा गरम है मार दो हातोडा. आणि मात्र आता दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा धारण केला जातोय. आदित्य करू शकतात तर मी पण कमी नाहीये, हे नयन यांच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं जात आहे. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार मात्र त्यांच्या बॅट मधून आले आहेत आणि धाव गतीला मात्र आता वेग प्रदान करून दिला जातोय. यावेळेचा बॉल व्हेरिएशनचा वापर केला जातोय. थोडीशी गती मात्र कमी केली होती या चेंडूवरती, पेसला वेरी केलं होतं असं नक्कीच म्हणायला लागेल. आणि या पूर्णपणे फलंदाज चकतायत आणि टॉट बॉलची मात्र सांगता होती. व्हेरिएशन करणं एका गोलंदाजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं आणि त्याचा वापर केला जातोय. यावेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवला, क्षेत्र खाली आहे. कॅप सिलेक्शन चांगलं, बॉल चालाय धन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक दमदार अफलातून चौकार. दोन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं ते म्हणजे टीम नारिवली संघाने. आणि संघाच्या धावा मात्र विदाउट लॉस 27 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र मयुरेश पवार देखील या ठिकाणी येत आहेत. खरं तर सकाळी आम्हाला या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मात्र या ठिकाणी मी नक्कीच व्यक्त करेन. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. नवीन गोलंदाज मात्र येत आहेत. अर्थातच निकेत यांचा वापर षटक क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये टीम उसरगर कडून मात्र केला जातो आहे. चला 25 मिनिटांचा अवधी देखील लक्षात ठेवायचा आहे. टाइम अलर्ट आहे आणि 25 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण झालं पाहिजे याची देखील नोंद आपण घ्यायची, जास्त वेळ घेऊ नका. यावेळेचा बॉल स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता, अगदी चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कनेक्शन होत नाहीये. कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वळण घेताना पाहायला मिळतोय. गोलंदाज निकेत यांचा जर आपण विचार केला तर कमी रनअप त्यांचा आहे. चेंडूवरती त्यांचा वेग जास्त नसतो, परंतु चेंडूला कट करण्याचं कौशल्य निकेत यांच्यामध्ये आहे आणि त्या कौशल्याचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये देखील केला जातोय. यावेळेचा फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. चेंडू जातोय दर्शक दीर्घामध्ये आणि यावेळेस देखील मिळतील 4 धावा. पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांचा वर्षाव मात्र या ठिकाणी आता होतोय. आदित्य यांच्या बॅटमधून जर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर सन्माननीय योगी दादा भाने यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. एक धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने संघ पुढे पोहोचला जातोय. अर्थातच धावफलकाचा विचार जर आपण केला तर
पंच लेग बाईज होता का? पंच लेग बाईजची धाव होती. यस, लेग बाईजचा सिग्नल मात्र त्या ठिकाणी नक्कीच दिला गेलेला आहे आणि लेग बाईजची एक धाव मात्र संघाच्या अकाउंटमध्ये ऍड ऑन होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. धावांची बरसात केली जाते. गोलंदाजांना विकेट घेणं महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल होता यावेळेस. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. या 6 धावींच्या बरोबरीने मात्र संघ 38 अर्थातच 38 या आकड्यावरती मात्र पोहोचला गेला. 38 धावा धावफलकावरती जमवल्या जात आहेत. धाव गतीला जर आपण पाहू तर वेग प्रदान करून मात्र दिला जातोय. सलामीची जोडी सुरुवातीला मात्र आदित्य यांनी अटॅक केलं होतं. तदनंतर मात्र नयन यांनी आता अटॅकिंग मोड ऑन केलाय. यावेळेसचा देखील फटका चांगला आहे. त्याच दिशेने अगदी ऍक्शन रिप्ले म्हणावा लागेल. चेंडू गेलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार. चला, जो तुमचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. तीन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 44 आपल्याला धावफलकावरती मात्र नक्कीच पाहायला मिळती आहे. 12 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी अजूनही शिल्लक राहताना पाहायला मिळेल. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. आपण पाहिलं मागील मॅचमध्ये खरं तर बॅक टू बॅक 2 मॅच जिंकून चंद्रकांत स्मृती वडवली बी संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जे खालचे 4 संघ आहेत पहिल्या फेरीतील त्यातून कुठला संघ पुढे जाणार हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर उंबारली संघ आपल्याला टॉप 4 मध्ये पोहोचताना पाहायला मिळाला आणि सेमीफायनल नंबर 1 आजच खेळवली जाईल. त्यामुळे प्रत्येक संघाने स्पीडअप करायचंय हे सूचना मात्र त्यांना आपण नक्कीच देऊया. सलामीची जोडीने काय कमालीची बॅटिंग केली आहे. संघ 44 पर्यंत पोहोचला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस यांचा वापर मात्र केला जातोय. ज्यांनी पहिलं ओव्हर टाकलं होतं तेच मात्र आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. यावेळेस आडवा बॅटने फटका खेचला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअरली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आणि या 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो बरेचसे संघ लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनचे बॅटर त्यांना ओपनिंगला पाठवत असतात. तशाच प्रकारची रणनीती टीम नारिवली संघाची पाहायला मिळते आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये त्यांना यश देखील मिळतंय असं म्हणावं लागेल. फुल टॉस बॉल आहे. स्वीट साऊंड ऑफ अ बॅट. मनगटातल्या ताकदीचा केलाय वापर. चेंडूला फेकून दिलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या मधोमध येतोय मोठा षटकार. आदित्य यांचा विचार केला. 11 चेंडूमध्ये 26 धावांची इनिंग त्यांच्या माध्यमातून यावेळेस. वा क्या बात आहे. अफलातून. आय हाय 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 कमालीचा फटका. षटकार.
आणि सन्माननीय योगेश दादा भाने यांच्याकडून 1000 रुपयांचं जे पारितोषिक होतं ते मात्र आता आदित्य यांच्या खात्यामध्ये जमा होताना मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. यावेळेस गती परिवर्तन, 5वा चेंडू फेकलाय, व्हेरिएशनचा वापर, जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र अडकवलं जात आहे. मोठा मासा गळाला लागलाय. पहिला फलंदाज बाद. चौथ्या षटकामध्ये पहिला विकेट मिळालाय गोलंदाजी करणाऱ्या टीम उसरगर संघाला. काय कमालीची बॅटिंग केली फलंदाज आदित्य यांनी. 13 चेंडू त्यांनी फेस केले. 2 षटकार 4 चौकारांच्या मदतीने 32 धावींची इनिंग आपल्या टीमसाठी साकार करून आदित्य यांना मात्र आता पवेलियनचा रस्ता दाखवला गेलाय. आणि नेट क्रमांक 3 वरती सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये मात्र इन केले जात आहेत. त्यांना देखील मात्र आता अटॅक करावा लागेल या मॅच मध्ये. यावेळेस आल्या आल्या आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलंय. चेंडू सरळ पाठवून दिलाय. तारा मंडळ मध्ये दिवसा तारे दाखवणारा मोठा षटकार. यावेळेस देखील ताकदीचा वापर केला जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. फंबल झालेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सिंगलचं कन्व्हर्जन दुहेरी धावेंमध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ पहिल्या सत्रामध्ये मात्र संपला गेलाय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 अर्थातच 66 धावा 1 गडीच्या मोबदल्यात धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची बॅटिंग केली आहे. सुरुवातीला मात्र आदित्य ज्यांनी 13 चेंडूमध्ये 32 धावा केल्या. तदनंतर नयन यांचा विचार जर केला तर 9 चेंडू आणि 25 धावांची इनिंग त्यांनी आपल्या टीमसाठी साकार केली आहे. आणि आल्या आल्या 2 चेंडूवरती 8 धावा मात्र बनवल्यात त्या सौरभ यांनी. आणि संघाचा धावफलक 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. 66 धावा मात्र जमवल्या गेला. शेवटच्या षटकाचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहे. आणि डेथ ओव्हरची जबाबदारी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज ऋतिक यांच्या खांद्यावरती मात्र सोपवली जाते. ऋतिक यांना मात्र आता कमीत कमी धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल. 1-2 विकेट मिळवाव्या लागतील. 3-4 निर्धाव चेंडू त्यांना या षटकामध्ये फेकावे लागतील. तरच कमीत कमी धावेंपर्यंत टीम नारिवली संघाला मात्र रोखलं जाईल. पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच राईट आर्म राऊंड द विकेट अँगलचा वापर केला जाईल. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. चेंडू झालाय फरार. सीमा पार. चौकार. यावेळेस देखील फिरून मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः फिरले चेंडूला फिरवू शकत नाहीयेत. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाही. पंचांचा लेग बाईटचा सिग्नल मात्र आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जातो आहे. आणि या चेंडूवरती 1 धाव मात्र या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. सिंगल डबल खराब चेंडूवरती कडे प्रहार अशा प्रकारची आत्तापर्यंत तरी
फलंदाजीची रणनीती आपल्याला टीम नारिवली संघाची पाहायला मिळते. पुढील मॅच ज्या दोन संघांच्या दरम्यान खेळवलं जाईल, एका बाजूला टीम वाकळण आणि त्यांच्या विरोधात टीम दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये यावं. टीम वाकळण आणि टीम दातिवली इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी यावं. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटने आपण पाहतो या चेंडूला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल केलं जात आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या गेल्यात. सुरुवातीचे 4 षटक जर आपण पाहिले, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये प्रति या षटक 17 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 22 धावा. परंतु आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला, मात्र या ठिकाणी चेंडू घरंगळत चाललाय बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमापार. चौकार. आपण म्हटलं की हे षटक चांगलं चाललंय, गोलंदाजाचं आपण कौतुक केलं, पण फलंदाजांनी सांगितलं अंबी कुछ कम नाही आहे. यावेळेस लॉफ्ट करायचा होता, मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बोल्ड असं आपण मात्र नक्कीच म्हणूया. झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय, फलंदाज बॅक टू डग आउट. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी आता या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असणाऱ्या संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 77 धावा आपल्याला धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 77 लॉस ऑफ 2 विकेट अशा प्रकारची परिस्थिती प्रथम बॅटिंग करताना टीम नारिवली संघाची पाहायला मिळती आहे. पहिली मॅच लो स्कोरिंग झाली, दुसरी मॅच हाय स्कोरिंग झाली, तिसरी मॅच लो स्कोरिंग झाली आणि चौथी मॅच आता परत हाय स्कोरिंगची मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळती आहे. कधी गोलंदाज हवी ठरतायत तर कधी फलंदाज आणि अनपेक्षित खेळ मात्र होतोय. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतात आणि आम्हाला कळवतायत की हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अवंतरच्या माध्यमातून एका धावेने सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होती. 78 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील अकूट टप्प्याचा बॉल आहे, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कटचा फटका आहे, वेगाने चेंडू डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. बघता बघता चेंडू होणार सीमा पार आणि मिळतील 4 धावा, कारण आलाय चौकार. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपला. प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं टीम नारिवली संघाने. धावफलकावरती धावा जमवल्या त्या म्हणजे 82 अर्थातच 82 धावा आणि येणारी 30 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 83 धावसंख्येची गरज या ठिकाणी नक्कीच असेल. चला, टीम वाकळण आणि टीम दातिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की टॉस करण्यासाठी मात्र या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यावं. चला, विनंती असेल जे
या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जाईल. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय कोळी नांदिवली गावाचे माजी सरपंच आदरणीय प्रल्हाद दादा ढोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जाईल. आपण आयोजकांना विनंती करूया की आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रल्हाद दादा ढोणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच सन्मानित करावं. त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील पुढील मॅचचा मात्र केला जाईल. टॉस मात्र केला जाईल. एका बाजूला टीम जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांच्या विरोधात टीम दातिवली. परंतु आज केतनजी मात्र इन ऍक्शन मध्ये नसणार आहेत, कारण की ISPL ची बरीचशी तयारी आहे आणि त्यामुळे ISPL चे खेळाडू तुम्हाला आता ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीत आणि त्यामुळे आज ते अब्सेन्स मध्ये असतील. टॉस मात्र नक्कीच केला जाईल. सन्माननीय प्रल्हादजी ढोणे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, अर्थातच माजी सरपंच कोळी नांदिवली गावाचे आदरणीय पाहुणे प्रल्हादजी ढोणे साहेब यांच्या हस्ते टॉस. हेड कॉल केला गेलाय दातिवली संघाकडून. इट इज टेल टॉस जिंकलाय टीम वाकलन. काय निर्णय असेल? फील्ड करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा तुमचा निर्णय असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा टीम दातिवली संघाला प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. या सीझन दातिवली संघासोबत तुमची मॅच झाली आहे का या वर्षी, मागील वर्षी? आणि जर झाली असेल तर कोण जिंकला होता? काय आठवणी असतील त्या? नाही, यावर्षी एक मॅच झाली आहे, आम्ही जिंकलोय. परंतु आमच्यापासून जास्त फॉर्ममध्ये नक्कीच दातिवली संघ आहे, कारण चांगल्या चांगल्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात आणि यावर्षी खरंच खूप फॉर्ममध्ये संघ आहे दातिवली. तर खूप टफ असणार आहे आमच्यासाठी आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू. परंतु आज केतन म्हात्रे यांचा अब्सेन्स आणि केतन म्हात्रे यांची अनुपस्थिती किती मोठी आहे टीम वाकलन संघासाठी? हो, ते सगळ्यांनाच माहिती आहे की केतन मात्र काय आहे आणि त्याची उपस्थिती किती महत्त्वाची आहे करून. आणि नक्कीच आम्हाला त्याची कमतरता खूप जास्त प्रमाणात भागणार आहे आणि तरी पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू, कारण आमचे प्लेयर कित्येक वेळा असे खेळलेत. केतन नसताना सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा टुर्नामेंट जिंकल्यात सुद्धा, परंतु यावर्षी तितके प्लेयर टचमध्ये नाही आहेत. परंतु नक्कीच प्रत्येक टुर्नामेंटला आमचा प्रयत्न 100% देण्याचा असतो आणि यावेळी आम्ही तोच प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला या ठिकाणून असतील. प्रथमतः टीम दातिवली कॅप्टन बॅटिंग करण्याचा तुमचा निर्णय आहे. त्यांनी सांगितलं कमीत कमी धावांपर्यंत रोखू आणि यावर्षी एक मॅच झाली तेच जिंकल्यात. या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात काय प्रयत्न असतील? एक मॅच झाली आमची सतरंगीला फायनल, आम्ही हारलो. आता ते पण मोठा संघ आहे, तर आम्ही पण धावा काढण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त, कारण का वाकलन संघ हा मोठा संघ आहे. आम्ही पण त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. जास्त वेळ दादा घेणार नाहीये कारण की मॅच ऑन केली जातीये. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस, टीम वाकलन वन द टॉस अँड दे आर गोइंग टू डू बॉल फर्स्ट. थँक्यू. सन्मान मात्र केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होतीये, चांगला फटका. परंतु जे आमचे पाहुणे आज कोळी नांदिवली गावावरून या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय कोळी नांदिवली गावाचे माजी सरपंच आदरणीय प्रल्हाद ढोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी नक्कीच केला जातोय. दादा आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपण विराजमान व्हावं ही तुम्हाला विनंती असेल. आणि वळूया आता आमचे साथी समालोचक अर्थातच सोनू सर यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच मानस. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. बाबूशेठ चषक 2025चा पर्व आणि अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेले, त्यातून शुभेच्छा आल्या. त्या स्पर्धेसाठी अंबरनाथ शिव मंदिरचे नक्कीच पुजारी आमचे नक्कीच धनेजी पाटील आणि SYP ग्रुप अंबरनाथ प्रसाद पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर जांभेली पाड्याचे उद्योजक सन्माननीय बाळाशेठ पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच सुरू आहे सध्या तरी. टीम वेताळेश्वर उसरकर आणि याच्या अगेन्स्ट फाईट करते टीम गावदेवी नारिवली संघ आणि प्रथमतः बॅटिंग केली ती नारिवली संघानं.
बॅटिंग करत असताना एकूण 82 धावा बनवल्या 5 षटकामध्ये. 83चं भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये. सलामी जोडी देखील गेली होती. अमित आणि विशाल आपल्याला पाहायला मिळाले. चला विशाल या ठिकाणी सध्या तरी रिटायर्ड हार्ड असतील या मॅच मध्ये. याच्याऐवजी नवीन खेळाडू पोहोचत केतन. गुरुदासचे पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. टार्गेट भरपूर मोठे, परंतु असं म्हटलं जातं कोणतेही लक्ष क्रिकेटमध्ये अशक्य नाहीये. शक्य करण्यासाठी तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास हवा, स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल. फटका चांगला ऑनसाइडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. फेकी येईल तोपर्यंत रन्स मिळतील 2. खातं गुला झालं अमितचं आणि टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 3 धावा धावफलकावरती. भूषण भाणे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. दोन धावफलक 3 आकड्यावरती पडले. गुरुदास पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटला. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय. ताकदीचा योग्य तो वापर. चेंडू लँड होतोय लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. अमितच्या बॅटमधनं पहिला धमाका षटकार. चला 12th मॅन जातील मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन. गुरुदास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नव्हते मागच्या बॉलवरती, आता मात्र राऊंड द विकेट नेत आहेत. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा छान आहे. अपिश खेळलेत. इन फील्डच्या वरून खेळलेत. अपिश अँड पनिश. चेंडू एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेखा बाहेर. अजून एक दर्जेदार फटका. चौकार. तदनंतर आता स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग करतोय. सुरुवात चांगली केली आपल्या टीमसाठी. अमितनं स्वप्नवत सुरुवात केली आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. भूषण आमच्यासोबत जॉईंट आहेत. माहिती देत आहेत. संघ पोहोचलाय 12-13 या आकड्यावरती. तेरा धावा फलकावरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा योग्य तो फायदा उचलतो या मॅच मध्ये नक्कीच फलंदाज अमित या षटकामध्ये. राऊंड द विकेट. पुढचा बॉल अजून एक ऑन साइडला लॉफ करायचा होता, परंतु उंची जास्त. चेंडू मध्ये लांबी कमी. खेळाडू उपस्थित. शेवटच्या मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय. अमित सारख्या फलंदाजाला हे पहिलं जीवदान मिळतं. शॉर्ट पिटॉन मधून मागे आले होते, परंतु थोडंसं जजमेंट या ठिकाणी मिळालं नाहीये. गोल आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला आणि इथून अंतिम मोमेंटला झेल ड्रॉप झालाय. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 15 धावा फलकावरती. एकूण चेंडू षटकातील आतापर्यंत पाहिले तर भूषण 5 चेंडू झालेत. थोडंसं मागणं षटक गुरुदास आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सलामीवीर. ओपनिंग ब्लास्टर अमित ऑन स्ट्राईक. पॅड वरती चेंडू आदळतोय, परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं कंप्लीट आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर टीम वेताळेश्वर उसर्ग संघ पोहोचलाय. 83 धावेचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 15 या धावसंख्येवरती. डीजे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार प्रजेची पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच नावामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाबूशेठ पाटील चषकाचे भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. 4 दिवस चालणारा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस नारिवली संघ खेळतोय तर त्यांचे नक्कीच बिग सपोर्टर. त्याचबरोबर आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील यांच्या गावचा संघ
मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ते देखील सामन्याला एन्जॉय करतात आणि शुभेच्छा देत आहेत नारिवली संघाला. वेलकम जगदीशजी पाटील. प्रति षटकामागे विचार केला मॅचमध्ये 16.7 ची सरासरी मेंटेन ठेवायची, परंतु 15 आलेत पहिल्या षटकामध्ये. या फटका चांगला ऑन साईडला खेळलेत, डीप मध्ये खेळाडू होतील मिड विकेट रिजनला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे सरकते. 17 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. वेताळेश्वर उसरकर आता गरज आहे टीमला जिंकण्यासाठी 66 धावेची. या ग्राउंड वरती नक्कीच आम्ही पाहिलंय प्रत्येक वेळेस ज्यावेळेस स्पर्धा भरवली जाते त्यावेळेस धावा बनतात देखील भरपूर आणि त्या धावा चेस देखील केल्या जातात. या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे इथून 83 धावा चेस होतील का हा देखील मोठा प्रश्न निर्माण असेल या मॅच मध्ये. निखिल तयार. हो मागे खेळायचं होतं परंतु लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप, पंचांदा इशारा, वाईट बॉल होतोय. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय 18 या धावसंख्येवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तेजस भोईर जे फाउंडर आहेत, एक चांगले खेळाडू देखील आहेत, मॅन फ्रॉम माणेरे, त्यांचं देखील आभार आपण व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. टॉप एज होती, खेळाडू उपस्थित होते, त्यांना बीट करून चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेखा बाहेर येतोय चौकार. ऑन होतं केतन मात्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. टॉपेज लागले आणि चौकार मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे सगळी आहे ती फलकावरती. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. केतन पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. समीकरण बदललं गेलं, आता गरज आहे विजयासाठी 61 ची. पूल केला यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. केतन मात्रेच्या बॅटमधून एक चौकार. त्यात लगातार फलंदाज केतन मात्रेच्या बॅटमध्ये या ओव्हरमध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो. गोलंदाज निखिल वरती प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न होतो. धावसंख्येला वेग मिळतो. धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली आहे. चांगली बॅटिंग होती. केतन इम्प्रेस करतोय. अजून विशाल देखील रिटायर्ड हार्ट झालेत, त्यांचे येणे देखील बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 57 ची गरज सामना जिंकण्यासाठी. एकूण चेंडू षटकातील आतापर्यंत झाले 3 आणि धावा खर्च होत्या त्या षटकामध्ये तब्बल 11 आतापर्यंत. निखिल तयार. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. ओव्हर द विकेट. समोर लॉफ करायचं होतं. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खेळाडू उपस्थित. शॉर्ट मिड ऑन वर आलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशे ऑन साइडला आपण पाहिलं की झेल पकडताना नाही, परंतु इथून डायरेक्टचा प्रयास केला आणि रन्स एकूण मिळाल्या या बॉलवरती 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोड्याशा चुका जरूर होत आहेत. टीम नारिवली संघाच्या माध्यमातून झेल ड्रॉप होत आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय टीम वेताळेश्वर उसरगर संघाला. धावसंख्या वेगानं पुढे सगळी आहे. 29 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. आता गरज आहे मॅचचं इक्वेशन 54 धावेची गरज आहे. चांगली सुरुवात आहे टीम उसरगर संघासाठी. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एकाच कॅलिबरेचे संघ आहेत, एका ताकदीचे संघ आहेत. त्यामुळे हा सामना तुम्हाला शेवटपर्यंत भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. येस, फुल अँड पॉवरफुल. आम्ही इथनं ठोकलाय मिड विकेट, सीमा रेखा बाहेर. हा षटकार थँक्यू. दोन्ही बाजूने सध्या तरी आक्रमण सुरू. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूला अमित देखील फार इम्प्रेस करतात. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न होतो. या षटकामध्ये महागडा ठरलाय गोलंदाज निखिल. धावसंख्या पोहोचली 35. 35 या आकड्यावरती संघ वेताळेश्वर उसरगर
फ्लाइंग स्ट्राइक निर्माण केलाय. स्वप्नवत सुरुवात केली या मॅच मध्ये केतन आणि फलंदाज अमितनं. अंतिम बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. पॅरल स्ट्रोक होता परंतु फटका बसतोय मिड विकेट रिजनला. टिपली जाईल झेल आणि लागतोय पहिला धक्का. टीम वेताळेश्वर उसरगर संघाला. फलंदाज अमितची खेळी संपुष्टात. 2 षटके होतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 35 धावा. मॅचचं समीकरण विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि आता 48 ची गरज. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये गुरुदासनं 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये निखिलचं षटक मागडं राहिलंय. जरी अंतिम बॉलवरती विकेट मिळाली आहे 20 धावा खर्च झाला. त्या षटकामध्ये थोडीशी मागडी गोलंदाजी देखील राहिली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 35 या आकड्यापर्यंत पोहोचलाय. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. आता गरज आहे 18 चेंडू 48 नवीन खेळाडू तेजस येत आहेत. प्रणव पाटील होतो या तिसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले कंप्लीट झाला. क्षेत्रक्षम पूर्णपणे आता विखुरलं जाईल. 5 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. ऑन साइड मध्ये नक्कीच खेळाडू आपण पाहतो लॉंग ऑन रिजनला असेल. त्यानंतर वाईड स्ट्रॉंगला आणि एक मिड विकेट रिजनला खेळाडू पाहायला मिळेल. तर ऑफ साइड मध्ये आपण पाहिले गेलं तर वाईड लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरला एक खेळाडू तैनात केला गेला. 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लिगला खेळाडू. गोलंदाज तयार. ओ हुक केला. फटका शान आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू सीमा पार. येतो चौकार. थँक्यू. स्क्वेअर लेगला कोणत्या प्रकारचा खेळाडू उपस्थित नाही हे पाहिलं होतं नक्कीच. केतन आणि त्याच दिशेला फटका टोळवला. चौकार आलाय. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. स्वाईक से करेंगे सबका स्वागत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. 39-39 आकड्यावरती. टीट पॉट टॅट जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये वेताळेश्वर उसरगर संघाचे फलंदाज. 44 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत हलक्याशा हातानं. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे परंतु तितक्याच वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. आता 43 ची गरज येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. दोन्ही बाजूने नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला धावा बनवण्यासाठी दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी आता अत्यंताने प्रयत्न केले जातील कारण की काउंटडाऊन आता सुरू झालं या मॅच मध्ये. तेजस आला स्ट्रायकिंगला फलंदाज. ऑन साइडला खेळायचं होतं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इथून व्यवस्थित चेंडूवरती नजर नाहीये. गुड लेंथ वरती पडल्यानंतर निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल या मॅच मध्ये टीम गावदेवी नारिवली संघासाठी आणि समोरच्या फलंदाजावरती दबाव देखील निर्माण ठेवेल. मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवू शकेल. येणारा डॉट बॉल देखील ओव्हर द विकेट. पुल केलाय. खेळाडू उपस्थित. वाईड लॉंग ऑनला टिपली जेल. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं गवतन. दुसरा धक्का टीम वेताळेश्वर उसरगर संघाला. ताकद नव्हती. एलिव्हेशन नव्हतं आणि इथून बाद होत आहेत फलंदाज तेजस. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे रिटायर्ड झाले होते आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत कारण की टीमला गरज आहे आता सिनियर खेळाडूची आणि नक्कीच उसरगर संघाचे सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विशाल पोहोचत आहेत.
धावसंख्या थांबली स्कोरबोर्ड वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लगातार आता 2 चेंडू डॉट आलेत. एक विकेट देखील मिळाली आहे प्रणवला. 40 धावा फलकावरती आहेत. टीमला गरज आहे विजयासाठी. नक्की समीकरण 14 चेंडू आणि 43 धावेची. विशाल ऑन स्ट्राईक, हा डिटर खेळाडू ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो, टीम वेताळेश्वर उसरकर. यस, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला ही सर्वात मोठी चुकी झाली आहे. झेल कोराचा ड्रॉप केलाय तर विशालचा, आणि त्याला हे पहिलं जीवदान या ठिकाणी मिळत आहे. धाव देखील मिळाली एक. एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार मागात पडू शकते. एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमधून निरोप घ्यायला लावू शकते आणि ती चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 41-41. टीमला गरज आहे 13 चेंडू आता विजयासाठी. समीकरण 42 धावेची. एका बाजूला खेळ चांगला सुरू आहे केतन मात्रेच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला विशालला जीवदान दिलंय. ओव्हर द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, मागे हुक करायचं होतं आणि इथून चेंडू मात्र ऑफस्टंपरला निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपल्या टीमला करून दिले प्रणवनं. या ओव्हरमध्ये फक्त त्यानं 6 धावा खर्च केल्या. 5 चेंडूमध्ये त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक चौपार हे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41-41. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मॅच मध्ये मजा येईल मित्रांनो, कारण येणारे 12 चेंडू आता विजयासाठी 42 धावेची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. डीजे स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बाबूशेठ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती, आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. आमच्या व्यासपीठावर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. त्यांच्या समोर त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण टीव्ही स्क्रीनवरती आमच्या मुख्य आयोजकांना या ठिकाणी पाहत आहेत. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच मध्ये उरलाय 12 चेंडू 42 ची गरज आहे. बघा नक्कीच विशाल मात्रेची झेल ड्रॉप केली आहे, त्याला जीवदान दिलंय. मिळालेल्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी विशालला आता करावं लागेल. नाव मोठं आहे विशाल, कामगिरी देखील मोठी करावी लागेल. क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये, अनेक सारे विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. तोच विशाल मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्याच्या अगेन्स्ट अपकमिंग यंगस्टार कशा प्रकारे गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्गवरती 4थं षटक केतन तयार होतोय. एका बाजूला यंगस्टार तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू. ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू 42 ची गरज आहे. मॅच भरपूर चांगला, स्पर्धा फार मोठी आहे, मॅच देखील मोठा आहे. अनेक सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जातील. शेवटच्या अंतिम दिवशी 4 दिवस क्रिकेटचा थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू षटकातील स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल मात्रे. राऊंड द विकेट. समोर यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळले. गॅप मध्ये चेंडू असेल, खेळाडू पोहोचले, फार दूरवरचा अंदर कापलं. फेक येईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. समीकरण बदललं गेलं. आता विजयासाठी चेंडूची संख्या शिल्लक 11 आणि 40 धावेची गरज आहे, कारण टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 43-43 आकड्यावरती. 83चं लक्ष. या धावा चेस होतील का हा प्रश्न निर्माण झाला. मी अगोदरच सांगितलं आणि अनेक साऱ्या वेळा या ग्राउंड वरती अशा भल्या मोठ्या धावा चेस झाल्यात. आज तो विक्रम रचेल का या मैदानाच्या आतमध्ये टीम वेताळेश्वर उसरगर संघ. 11 चेंडू आणि 40 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. केतन तयार.
हो चांगला चेंडू, क्या बात आहे, यॉर्करचा प्रयास. शॉर्ट स्क्वेअर लेगला या ठिकाणी खेळाडू पोहोचतील तोपर्यंत रन्स मिळेल फक्त एक. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या 44, 44. गरज आता टीमला जिंकण्यासाठी येणारे 10 चेंडू आणि आता 39 धावेची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे इथून येणाऱ्या बॉलवरती टीम वेताळेश्वर उसरगर संघाला. यस, विशाल यांना थोडीशी दुखापत देखील जरूर आहे, त्यामुळे या ठिकाणी ते पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येत आहेत. फार मोठा खेळाडू आहे, परंतु इथून महत्त्वपूर्ण या मॅचमध्ये आता तो सध्या तरी मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु त्याला दुखापत थकवा जाणवतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू त्याच्या ऐवजी पोहोचेल, निकेत. चला मॅच ऑन करायची लगेच. पंच 44 धावा फलकावरती आहेत. गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी 39 ची येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. राऊंड द विकेट. केतन टू केतन. यस, या सिट इज आउट. फलंदाज होतोय बाद. लेग बी बोर्डच्या माध्यमातून टीम वेताळेश्वर उसरगर संघाला अजून एक धक्का. कौतुक करेल मी गोलंदाज केतनचं, ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केली आहे. विशालला शांत ठेवलं, त्यानंतर आता केतनची विकेट कॅरी केली आहे. अजून एक धक्का. बारा चेंडू आणि 42 ची गरज होती अशा क्षणाला आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडू मध्ये फक्त 3च धावा आल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. केतन अपकमिंग यंगस्टर आपण पाहतो आणि त्यानं इम्प्रेस केलं या ओव्हर मध्ये. आता गरज आहे 9 चेंडू विजयासाठी 39 ची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक संत येतोय, नवीन खेळाडू. राऊंड द विकेट. ओ शॉट चांगला आहे, भरपूर चांगला स्ट्रोक आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. याच फटक्यांची गरज आहे टीम वेताळेश्वर उसरगर संघाला. डीजे आलाय, अजूनही संघर्ष करतो या मॅच मध्ये वेताळेश्वर उसरगर संघ. अजूनही येणारे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. जर 2 चेंडू मध्ये एका 2 मोठे फटके अजूनही आले तर मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करेल टीम वेताळेश्वर उसरगर संघ. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल येतील का की सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा केतन. फुल टॉस आणि विकेट किपर बीट. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. पंचांचा इशारा. नो बॉल देखील असेल आणि नो +4 येतोय पंजा. यस, तिसरे पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केले जाईल कारण की रिव्ह्यू घेतला गेलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघानं. तिसरे पंच आपण या. हे चेक करू आपण कारण की एक एक धाव एक एक चेंडू देखील फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. त्यामुळे टेक्नॉलॉजी आपल्या ज्याला आहे ती ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी त्यांच्या माध्यमातून आपण चेक करतोय. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो की नो बॉल असेल. नो +4 एकूण 5 धावा मिळतील. क्या बात आहे, पंजा मिळालाय. आतापर्यंत षटक फार चांगलं राहिलं होतं केतनचं, परंतु आणि 2 चेंडू खराब येत आहेत. मागच्या बॉलवरती षटकार
आणि आता हा पंजा मिळालाय बोनसच्या स्वरूपानं. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 55 धावफलकावरती. सामन्यामध्ये कमबॅक होतोय टीम वेताळेश्वर उसरकर संघाचा. येणारा चेंडू फ्री टिकेल असेल. 8 चेंडू विजयासाठी आता गरज आहे. सामन्यामध्ये 28 धावेची. सामना बॅलन्स होतोय. या सामन्यामध्ये जिवंत होतोय पूर्णपणे उसरगर संघ आणि दबावमध्ये असेल गोलंदाज केतन. राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ केला ऑन साइडला फ्रीच्या चेंडूवरती मोठी धावसंख्या उभी केली आहे. चेंडू लँड होतोय वाईड इज लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. षटकार. नव्हतं झालंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 धावा आणि नंतरचे 2 चेंडू आणि धावा तुम्ही पाहू शकता एकूण खर्च होत आहेत. 2 चेंडू मध्ये 17 धावा खर्च होत आहेत. महागडी गोलंदाजी केतनच्या माध्यमात. आता मॅच सोपा झालाय. 7 बॉल 22चं समीकरण. क्रिकेट आहे मित्रांनो, म्हणून आम्ही अगोदर सांगत असतो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिलाय. कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल हा क्रिकेट. चेंडूची लाईन पाहावी लागली. आउटसाइड ऑफ स्टंप. दबाव आणि दडपण पाहायला मिळतोय गोलंदाज केतन वरती. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती. एकूण स्कोर 62 धावा विजयाचं समीकरण. 7 बॉल 21 ची गरज आहे. फार मागडं षटक केतनच्या माध्यमातून आणि अप्रतिम बॅटिंग होतीये. फलंदाज आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. समोर लॉफ करायचं होतं. झेल फार महत्वाचा. विकेट फार महत्वाची आहे. गुरुदासनं टिपली झेल. अंतिम बॉल वरती मिळाली सफलता केतनला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 62. इथे 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतोय. डीजे. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 धावा धावफलकावरती. सामना भरपूर चांगला रंगलाय. मी म्हटलं होतं दोन्ही संघ एकाच कॅलिबरेचे एका ताकदीचे, त्यामुळं शेवटपर्यंत या सामन्यामध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो आता सामना मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 बॉल 21 ची गरज आहे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फाईट करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट संघ खेळतोय गावदेवी नारिवली संघ. भरपूर चांगला बॅटल. वेताळेश्वर उसरगर संघासाठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. आज वेळ कोणाची बदलेल? टीम गावदेवी नारिवली संघाची की दुसऱ्या बाजूला टीम वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर संघाची? सामना फार महत्वाचा आहे. स्पर्धा देखील मोठी आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक मॅच जिंकण्याचा. आज मात्र या मॅच मध्ये स्वप्न एकाच पुरं होईल. कोणता संघ आगेकूच करेल आणि कोणता संघ स्पर्धेमधून बाहेर पडेल? नारिवली की या ठिकाणी उसरगर. 6 चेंडू 21. पहिला चेंडू, पहिलाच बॉल लॉफ केलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. गुरुदास फार वेगाने गेलेत. झेल होते ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. चुका भरपूर झाल्या. चुकेपासून सावरावं लागेल गावदेवी नारिवली संघाला. आणि आता पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाली. समीकरण पाहायला मिळते 5 बॉल. गरज जिंकण्यासाठी 19 धावेची. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. कुणाची वेळ बदलेल हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉल 19 समीकरण. अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रणवला आपण पाहतोय, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. मागच्या षटकामध्ये नक्कीच 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केली होती. तोच प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म द विकेट.
एज लागली पाठीमागे या ठिकाणी विकेट किडपर येतात आणि गोलंदाज स्वतः पोहोचतात. प्रणव व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, कोणताही दबाव त्याच्यावरती पाहायला मिळत नाही आणि सिंगल मिळाली. धावसंख्या 1 पुढे सरकली स्कोरबोर्ड वरती. एकूण स्कोर 65. 65 आता 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज आहे. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी उसरगर संघाला. आणि ही मॅच जर आपल्या बाजूने झुकवायची आहे तर 1-2 चेंडू जर डॉट आले तर मॅच मध्ये शिरकाव करेल टीम गावदेवी नारिवली संघ. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यामुळे इथून थोडासा वेळ घेतात क्षेत्ररक्षण लावण्यासाठी गावदेवी नारिवली संघ. हरकत नाहीये. 4 बॉल 18चे समीकरण. हवेची साथ देखील लाभते ती डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला. राऊंड द विकेट पूल केला, फटका छान आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील आणि जातोय चेंडू स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर षटकार. मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा टीम वेताळेश्वर उसरगर संघाचा. आता गरज आहे 3 बॉल 12ची. डीजे सामन्याचं चित्र बदलत्या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू विजयासाठी 12 धावेचं समीकरण. दबावामध्ये येणार गोलंदाज प्रणव. आपल्याला पाहायला मिळतो की दबावाला बली न पडता येणारा चेंडू चांगला फेकेल आपल्या टीमसाठी. येस, वाईड यॉर्करचा प्रयास आणि टफ सफल ठरतो. क्या बात आहे, व्हेरी गुड कमबॅक. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे आणि हा महत्वपूर्ण डॉट बॉल आला. आता 2 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज आहे. कंपल्सरी नक्कीच विजयासाठी 12 धावा बनवावे लागतील. 2 चेंडू मध्ये काय जबरदस्त कमबॅक करतोय. भन्नाट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना आता झुकलाय टीम गावदेवी नारिवली संघाच्या बाजूला. कौतुक करेल मी गोलंदाज प्रणवचं, कारण की सेकंड स्पेल तो हाताळतोय आणि कोणत्याही प्रकारचा दबाव त्याच्यावरती नाहीये आणि आता सामना झुकून दिला आपल्या टीमला. संध्या निर्माण झाल्या टीम वेताळेश्वर उसरगर संघासाठी देखील, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. चला, 1 चेंडू शिल्लक असेल सामन्यामध्ये, फक्त औपचारिकता शिल्लक. मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम गावदेवी नारिवली संघ. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टीम दातिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम जय गोगा महाराज जीजी स्पोर्ट वाकळण संघ. यॉर्कर यस आणि मॅच फिनिश होते. सामना जिंकलाय टीम गावदेवी नारिवली संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वेताळेश्वर उसरगर संघ. लाईनअप करायचंय, शेक हँड करायचं आणि तदनंतरच मैदान सोडायचं आहे दोन्ही संघ.